नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्लास गुरु प्रवीण तायडे सर पुन्हा एकदा इयत्ता 10वीच्या होणाऱ्या परीक्षेसाठी छोटीशी रिव्हिजन घेऊन येतो आहे. आणि ही रिव्हिजन आपल्या पहिल्या चॅप्टर पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. याच्यामध्ये दिलेले एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याच्यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स आपल्याला बघायचे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये जे महत्वाचे पॉइंट्स आपल्याला बघायचे त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कुणाला म्हणायचं? an equation which contains two variable, the degree of each term containing variable is 1, okay, is called the linear equation in two variable. फार महत्वाची डेफिनेशन दिली होती. त्याचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅट इथे दिला होता, ax plus by plus c is equal to 0. आणि कम्प्लीट द टेबल आपल्याला विचारलं होतं. इथे एक इक्वेशन दिलेलं होतं. याच्यामध्ये आपल्याला सांगितले की इक्वेशन अँड इज द इक्वेशन लिनियर इक्वेशन, म्हणजे आपल्याला इथे इक्वेशन लिनियर आहे की नाही आयडेंटिफाय करायचं होतं. करेक्ट. हा क्वेश्चन आणि ही ऍक्टिव्हिटी या पद्धतीने आपल्याला दिलेली होती. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतोय की रीड इन्स्ट्रक्शन केअरफुली. पण जर का तुम्ही वाचत नसाल तर नक्कीच तुम्ही गोंधळात जाणार, तुम्हाला कळणार नाही. ज्यासाठी माझं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की आपण प्रश्न नीट वाचायचा आहे, कारण प्रश्न आपल्याशी बोलतोय आणि प्रश्न आपल्याला समजून सांगतोय. यामध्ये आपल्याला जो सेकंड पेजला आपल्याला दिलं होतं की सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, सायमल्टेनियस इक्वेशन काय असतं विद्यार्थी मित्रांनो? की आपल्याला दोन इक्वेशन दिलेले असतात आणि दोघे इक्वेशन आपल्याला बघायचे असतात. त्यामधला एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा असतो. या इक्वेशन मध्ये आपल्याला एक व्हेरिएबल इलिमिनेट करून काय केलंय की अगोदर x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, नंतर y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. कारण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, फक्त आपल्याला दोन व्हेरिएबल सोबत काम करायचंय. खूप काही असं आपल्याला अवघड काम करायचं नाही. ओनली वी वॉन्ट टू यूज ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, 4 टाइप ऑफ द ऑपरेशन. एवढेच ऑपरेशन आपल्याला याच्यामध्ये वापरायचे होते. पण तरी आपण फार चुका करतो. व्यवस्थित प्रत्येकाने प्रश्न वाचायचे, प्रत्येक क्वेश्चन आपल्या समोर असणार आहे आणि एक एक क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे काळजीपूर्वक. ही ऍक्टिव्हिटी ऑलरेडी आम्ही सॉल्व्ह करून दिलेली आहे आपल्या चॅनलवरती. याच्यानंतर याच्यामध्ये एक क्वेश्चन आपल्याला विचारला जात होता विद्यार्थी मित्रांनो. तो क्वेश्चन असा असेल, तर या क्वेश्चन मध्ये बघा सिमिलर व्हॅल्यू दिले आहेत. काय दिले आहेत? सिमिलर व्हॅल्यू. 15x plus 17y, 17x plus 15y. बघा अशा कंडिशन मध्ये काय करायचं, एक वेळेस त्या इक्वेशनला प्लस करायचं, एक वेळेस इक्वेशनला मायनस करायचं. याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन मिळणार 3, याच्यामध्ये इक्वेशन मिळणार 4. आणि ते दोघे इक्वेशन सायमल्टेनियस पद्धतीने सोडवले तर आपल्याला याच्या व्हॅल्यूज मिळतील. सहज आपल्याला प्रत्येक पुस्तकाचं प्रत्येक पेज बघायचं आहे. या प्रत्येक पेज वरती वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दिल्या आहेत. या ऍक्टिव्हिटीकडे फोकस करायचं आहे. प्लस मायनस इलिमिनेट होणार आहे. 7x इथे असणार आहे, 9 आणि 12, 21 इथे होत आहे. आणि जर 21 अपॉन जर 7 घेतले तर x इज इक्वल टू 3 असेल. आणि तोच 3 आपण इथे यूज करणार, कारण x इज इक्वल टू किती दिलाय? 3 दिलाय. सो इथे असेल 15, प्रश्नच नाही. -6 घेतल्यानंतर उत्तर काय असेल? -3 2 6. सो बघा इथे सहज x म्हणजे 3 असेल आणि -2 असेल. एवढ्या सोप्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहे. कुठलीही काही गडबड करायची नाही. ऍक्टिव्हिटी आपल्याला सांगते की सगळे उत्तर माझ्याकडे, फक्त मला व्यवस्थित समजून घे. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खास तर आपल्याला क्वेश्चन नंबर 2 दिला होता सायमल्टेनियस इक्वेशन. इक्वेशन मध्ये 6 नंबरचा एक क्वेश्चन दिला होता. बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या सर की या क्वेश्चनला कसा सोल्व्ह करायचा. पण याच्यामध्ये खूप सोपी पद्धत दिली आहे. बघा इथे काय दिलंय? 1/3. 1/3 थोडी स्क्रीन एनलार्ज करतोय, तुम्हाला समजेल. 1/3 बघा 1/3 x प्लस y इज इक्वल टू 10/3. बघा डिनोमिनेटर सारखे, जर डिनोमिनेटर जर सारखे असतील तर विद्यार्थी मित्रांनो तेच काम करायचंय, मल्टिप्लाइडला 3 करायचंय. ओके, सगळ्या टर्म मध्ये मल्टिप्लाइडला काय होणार? 3 होणार. सो याच्यामध्ये काय होणार? 3 3 कट होणार. करेक्ट. मग इथे असणारा काय असेल? x प्लस 3y इज इक्वल टू 10. असं इक्वेशन तुमच्याकडे येणार आहे. बघा इथे डिनोमिनेटर जो नंबर दिलेला असतो दोघं साईडला, तो मल्टिप्लाइडला करायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने हा क्वेश्चन सोडवता येईल. म्हणजे काय करायचंय? डिनोमिनेटर कट करायचंय आणि इक्वेशन पुन्हा फॉर्म करून सायमल्टेनियस इक्वेशन हे क्वेश्चन
सोडवायचे आहेत. ओके, याच्यानंतर ग्राफिकल लिनियर मेथड दिली आपल्याला. ग्राफिकल लिनियर मध्ये आपल्याला समजेल ग्राफिकल लिनियर कशा पद्धतीने असतं. ओके, सो ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. याच्यामध्ये जर का पाहिलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील विद्यार्थी मित्रांनो. बघा, ग्राफिकल लिनियर मेथड मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने सोडवायचे. क्लिअरली सांगितलंय की याच्यामध्ये पेअर बनवल्या पाहिजे आणि 4th ऑर्डर इज रिक्वायर्ड. याच्यामध्ये ग्राफिकली आपल्याला ड्रॉ करायचं सांगितलेलं असेल, बरोबर आहे, त्याचे क्वेश्चन सोडवलेले असतील. मग आपल्याला जर एखादी क्वेश्चन दिलेला असेल तो व्यवस्थितपणे आपल्याला सोडवता येईल. नक्कीच याच्यामध्ये काय करायचंय, एक्स किंवा वायच्या व्हॅल्यूला कन्सिडर करायचंय आणि त्याच पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा आहे. खूप सोपा क्वेश्चन दिलेला असतो, आपण लक्ष देत नाही. पण बघा इथे फाइंड ऍटलीस्ट 4 ऑर्डर, म्हणजे ग्राफिकल सोडवताना 4 ऑर्डर आपल्याला काढायचे आहे. एक्स ची व्हॅल्यू घ्यायची, वायची किंमत सहज भेटणार. खूप कठीण होणार नाहीये, खूप सोपा पेपर असतो, खूप प्रेशर मध्ये यायचं नाही. व्हेरी शॉर्ट व्हिडिओ, पण तुम्हाला समजेल या पद्धतीने महत्वाच्या काही क्वेश्चनला मी टिक करतोय जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना सोपा होईल. कारण फक्त काही तास आता पेपरसाठी बाकी राहिले आणि आपल्याला ग्राफिकल मेथड व्यवस्थित समजून घ्यायचे. मग ग्राफिकल मेथड मध्ये बघा इथे काही क्वेश्चन समजून दिले. इथे सांगितलं की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. याच्यामध्ये काय केलंय की तुम्हाला काय करायचे, x ची व्हॅल्यू जर -1 असेल तर तुमचं उत्तर येईल 5. मी थोडस इथे समजावून सांगतोय. बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 4 असेल. x ला जर -1 म्हटलं असेल, ओके सर, प्लस वाय इज इक्वल टू 4, मला व्हॅल्यू आली पाहिजे ती 5, म्हणजे y इज इक्वल टू 4 प्लस, बघा मायनसचा तिकडे जाऊन येणार प्लस होणार, सो y इज इक्वल टू 5. बस विद्यार्थी मित्रांनो, एवढी एक मेथड वापरायची आहे, खूप सोपी आहे. एक्स किंवा वायच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेले असतात, ती सोडवायची. या पद्धतीने तुम्हाला सहज पद्धतीने ग्राफिकल मेथड सोडवता येईल. फार काही असा विशेष प्रकार नाहीये याच्यामध्ये. देन इथे बरेच काही क्वेश्चन सोडून दिलेले असतात. ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नक्की विचारले जातील. तुम्हाला 0 व्हॅल्यू दिली, वायची व्हॅल्यू शोधायची, वायची 0 दिली इथे शोधायची, कॉमन व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो. खूप गडबड करायचं काम नाहीये याच्यामध्ये. ह्या ऍक्टिव्हिटी क्वेश्चन विशेष फोकस करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला. आणि हो, याच्यामध्ये जर स्टार वगैरे असं काही क्वेश्चन असतील तर घाबरायची गरज नाही. खूप सोपा क्वेश्चन असतो, फक्त क्वेश्चन थोडासा पुढच्या कॉन्सेप्ट वरती अवलंबून असतो. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली इन्स्ट्रक्शन वाचायचे आहे. पेपरमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे की ग्राफिकली विचारले. ग्राफिकली दिलं असेल तर ग्राफिकलीच आपल्याला सोडवायचंय, त्याच्यामध्ये कुठलीही गडबड करायची नाही. कारण खूप सोपा चॅप्टर दिला होता आपल्याला, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आणि या चॅप्टर मध्ये फक्त 2 व्हेरिएबल बद्दल आपल्याला काम करायचंय. एकतर व्हेरिएबल एक्स असेल किंवा व्हेरिएबल वाय असेल, आणि या दोघांच्याच व्हॅल्यू आपल्याला फाइंडिंग करायची आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या 4 प्रोसेस आपल्याला याच्यामध्ये वापरायच्या असतात. खूप गणित फार अवघड असेल असं नाहीये, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. व्यवस्थित पूर्ण वेळ अभ्यासासाठी, सरावासाठी द्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे क्वेश्चन सोडवायचे आहेत. बघा, ग्राफिकल मेथड असतील, ग्राफिकल मेथड मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे दिसतील, व्यवस्थित बघायचे. हो, हा क्वेश्चन पेज नंबर 9 वरती यायचे विद्यार्थी मित्रांनो. या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला एखादी ऍक्टिव्हिटी क्वेश्चन जर विचारला गेला तर बघा, आर द ग्राफ बोथ इक्वेशन आर डिफरंट. व्हेरी व्हेरी आयएमपी क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. याला आयएमपी आपल्याकडे जी पद्धत आहे आयएमपी क्वेश्चन म्हणून नोट डाऊन करून ठेवायचं आहे. याचा व्यवस्थित सराव करायचा आहे, कारण ही सगळी क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला विचारली जातील 4 मार्कांसाठी. आणि जर का 4 मार्कांसाठी हा ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आला तर आजच आपला झालेला असेल, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. कारण रिव्हिजन करताना प्रत्येक पानाची रिव्हिजन करायची आहे. प्रत्येक पेज वरती क्वेश्चन तयार होऊ शकतो. एक्झामिनर कोणत्या व्ह्यूने विचार करणार याच्यापेक्षा मी स्टडी किती चांगला करतोय याचा विचार करायचा. माझा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगला असला पाहिजे. याच्यामध्ये हा क्वेश्चन व्हेरी व्हेरी आयएमपी. पेज नंबर 9, पुन्हा एकदा सांगतो की पेज नंबर 9 वरती जो ग्राफ दिलेला आहे हा व्यवस्थित आपण बघायचा आहे आणि हा ग्राफ आणि हा पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. एवढी सगळी क्वेश्चन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परत आपल्याला थोडंसं पुढे यायचंय. याच्यामध्ये खूप सोपे सोपे क्वेश्चन दिले. याच्यामध्ये सांगितलं की डिटर्मिनंट्स, ओके, मराठीमध्ये निश्चय म्हणतात त्याला. पण बघा, ए लिहिलंय, यांच्यामध्ये ना ज्या स्टँडिंग लाईन दिल्यात आणि ज्या व्हॅल्यू दिल्या या व्हॅल्यूचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि एकामधून दुसरी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची.
खाली सोडून दिलेले बरेच क्वेश्चन, हे क्वेश्चन थोडे प्रॅक्टिस करायचे विद्यार्थी मित्रांनो, कारण गणित आणि सराव या दोघांचं घट्ट नातं असतं. जर तुम्ही सराव केला नाही आणि गणिताला वाचायचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला कुठेतरी त्रास सहन करावा लागेल, पेपरमध्ये मार्क्स कमी होतील. कारण आउट ऑफ मार्क्स मिळतात या पेपरमध्ये. 40 आउट ऑफ 40 मार्क्स तुम्हाला घ्यायचे, आणि जर 40 आउट ऑफ 40 मार्क्स घ्यायचे असतील तर 100% तुमची मेहनत तुम्हाला करावी लागेल, आणि तुम्ही मेहनतीत जर कमी पडला तर नक्कीच मार्क्स कमी होतील, आणि याला जबाबदार फक्त तुम्ही असणार आहे. म्हणून मी क्लासवर पुन्हा पुन्हा आपल्याला आवाहन करतोय की व्यवस्थित सराव करायचा आहे. याच्यामध्ये क्रेमर रूल दिलेले आहेत, यांच्याबद्दल थोडीशी माहिती मिळवायची. जर विचारलं तर सायमल्टेनियस इक्वेशन कॅन बी सॉल्व इझिली इन लेस स्टेप्स. ओके, सो या मेथडला काय म्हणलं जातं, डिटर्मिनंट मेथड. 1 मार्क क्वेश्चन तयार होऊ शकतो डिटर्मिनंट मेथड. ओके, क्रेमर्स मेथड त्याला म्हणतात. क्रेमर्स मेथड मध्ये डायरेक्टली आपण फार फॉर्म्युलामध्ये जायचं नाहीये, फॉर्म्युला विचारला जात नाही, डायरेक्ट क्वेश्चन्स मध्ये यायचे. आणि क्रेमर्स मध्ये इथे बघायचं की सरांचं नाव होतं गॅब्रियल क्रेमर. ओके, 31 जुलै. त्यांची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असली पाहिजे. स्विस मॅथमॅटिशियन होतं, बॉर्न इन जिनेवा. ओके, सो याच्यामध्ये त्यांनी खूप सारं वर्क केलंय. मग आपण डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये यायचं. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, आपल्याला डी फाइंड करायचं आहे, डीएक्स फाइंड करायचं आहे, डीवाय फाइंड करायचं आहे, आणि याच्यावरनं आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. कशा फाइंड आउट करायचे, तो फॉर्म्युला दिलाय, डीएक्स अपॉन डी. ओके, आणि वाय जर फाइंड आउट करायचं असेल तर डीवाय अपॉन डी. ओके, सिंपल पद्धतीने बघा, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचे. याच्या पलीकडे या चॅप्टर मध्ये काहीही करायचं नाहीये. भरपूर मार्क्स मिळतात. वेटेज वाला चॅप्टर असेल याला व्यवस्थित बघायचंय. याच्यावरती पुन्हा एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ऍक्टिव्हिटी बघा, ऍक्टिव्हिटी मध्ये मी तुम्हाला एक सोपी पद्धत समजून सांगतो. ते बघा काय दिलं इक्वेशन, 2x प्लस वाय इज इक्वल टू 90, आणि खाली दिलंय 2x मायनस 3y इज इक्वल टू 3. बघा, या मेथड मध्ये आपल्याला व्हेरिएबलचं कुठलंही काम नसतं. ओके, आपल्याला विद्यार्थी मित्रांनो व्हेरिएबलचं कुठलंही काम नसतं. म्हणून व्हेरिएबल जिथे 1 असेल तिथे आपल्याला कन्सिडर करावं लागेल 1. इथला पण y आपण कट करणार, म्हणजे येणाऱ्या व्हॅल्यू जर तुम्ही विचार केला तर काय असेल, 2 1 90. देन कुठला असेल 2 मायनस 3 आणि 3. ओके, फक्त एवढ्याच व्हॅल्यू यूज करायचे. मग अगोदर ब्रॅकेट मध्ये विचारलंय 2 आणि 2 असेल, मायनस 3 असेल, म्हणजे इथे काय असेल 1 असेल, इथे काय असेल 2 असेल. यांचं क्रॉस करायचं. सिम्पली हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. खूप व्यवस्थितपणे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. क्रेमर रूल खूप सोपा रूल आहे. ऍक्टिव्हिटी क्वेश्चन 1 किंवा 2 मार्कांना विचारला जाऊ शकतात, पण बेसिकली 2 आणि 3 मार्कांना अशा 5 मार्कांचे ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आपल्याकडे येतात. पुस्तकातला सगळे ऍक्टिव्हिटी क्वेश्चन बघून ठेवायचे. खूप सोपे असतात, त्यांची उत्तरही तिथेच असतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उत्तरं सोडवायची नाहीये. फक्त पुस्तकामध्ये आणि प्रश्न आपल्याशी बोलतो, प्रश्नाशी बोलायचंय की त्याच्याकडे त्याचं उत्तर काय, आपल्याला व्यवस्थित सोडवता येईल. आपला कॉन्फिडन्स लेवल चांगला असला पाहिजे. मात्र सराव सुरू ठेवायचा आहे. यानंतर मात्र आपण नेक्स्ट पेजकडे जातोय. इथे काही आपल्याला प्रॅक्टिस सेट 3 मध्ये काही क्वेश्चन दिले, छोटे छोटे ऍक्टिव्हिटी 1 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. फार अवघड नाहीये. याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रेमर रूल. बघा, पुन्हा एकदा इन्स्ट्रक्शन बदलली. अगोदर काय होतं, सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथड. आता विचारलंय क्रेमर रूल. मग क्रेमर रूल विचारला असेल तर क्रेमर रूल म्हणजे काय, तर क्रेमर रूल यूज करायचा. पुन्हा एकदा इथे फसवा क्वेश्चन वापरला. बघा, क्वेश्चन नंबर 6 व्यवस्थित सोडवायचा आहे. डिनोमिनेटर दिलंय 2, मल्टिप्लाय बाय 2 करा, कट होणार. मल्टिप्लाय करायचा, कट होणार, पण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. फसवा क्वेश्चन असतो, सोपा क्वेश्चन असतो, फार गोंधळून जायचं नाहीये. देन ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आपल्याला सोडवायचे. याच्यानंतर आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मी समजून सांगतो की कोणता क्वेश्चन कुठे असेल. याच्यानंतर बघा, याच्यामध्ये पुन्हा एकदा एक पद्धत दिलेली की क्रेमर रूल नंतर नेक्स्ट मेथड काय असेल. याच्यामध्ये सांगितलंय, इथे सांगितलं की 4 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय. परत पुन्हा एकदा इक्वेशन मध्ये यायचंय. हा 4 कट करायचं, इथे 1 घ्यायचं, 5 कट करायचं, इथे 1 घ्यायचं, म्हणजे उत्तर काय येणार 5 आणि 1 अपॉन एक्स प्लस. ओके, 4 सॉरी इथे 4 असेल, इथे 5 1 अपॉन वाय असेल. एवढ्या सोप्या पद्धतीने जायचंय. प्रत्येक क्वेश्चनचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे. येत नसेल तर त्याला वहीवरती सोडवून घ्यायचं आहे.
बघायचा नाहीये. आपण हिंदी मराठी इंग्रजी लँग्वेजचा जसा स्टडी करतो तसे पेजेस पलटवायचे नाहीयेत. याला काय करायचं, प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक पेज रिव्ह्यू झाला पाहिजे. रिव्हिजन याचा अर्थ काय होतो की मला कोणत्या पेजवर प्रत्येक गोष्ट जमते आणि कोणत्या पेजवर काही गोष्टी जमत नाहीये. त्याच्यासाठी रिव्हिजन फार गरजेची असते. लास्ट मिनिट क्वेश्चन असतात, लास्ट मिनिट पर्यंत आपल्याला स्टडी करायचा असतो. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी शर्यत हारणार नाही. मी प्रत्येक क्षणाचा वापर करणार, प्रत्येक वेळेस अभ्यास करणार. या पद्धतीने आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन बघायचे, प्रत्येक क्वेश्चन चेक करायचे. याच्यामध्ये लेट्स थिंक वगैरे ते बरेच गोष्टी दिलेल्या असतात, पण फार काही क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जात नाही. याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी मात्र विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्ट सोडून घ्यायची. बऱ्याच जणांनी दिले सायमल्टेनियस इक्वेशन विचारलंय, पण याच्यामध्ये क्वेश्चन काही नाहीये. एक स्टेप पुढे गेलेली आहे. उत्तर आणि उत्तर काढण्याची पद्धत तीच असते. याच्यानंतर ऍप्लिकेशन बघा, ऍप्लिकेशन फार महत्वाचे क्वेश्चन असतात. ऍप्लिकेशन मध्ये काय करायचं, तुम्हाला एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला असतो. वर्ड प्रॉब्लेमला जर का तुम्ही इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट केलं काय होणार, इक्वेशन तर तुम्हाला असंही सोडवता येते. क्रेमर रूलने असते, डिटर्मिनंट मेथड असेल किंवा नॉर्मली सायमल्टेनियस इक्वेशन असेल. मग ऍप्लिकेशनला वर्ड प्रॉब्लेमला इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट केलं की आम्हाला जर सगळं जमत असेल तर आम्ही काय करणार, याच्यामध्ये एका गोष्टीला फोकस केला, फक्त वर्ड प्रॉब्लेमला इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट कसं करायचं एवढं लक्षात ठेवायचंय. आणि एवढं जर तुम्हाला येत असेल, एवढी जर प्रॅक्टिस तुम्हाला जमत असेल तर मात्र याच्यामध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही. या चॅप्टरचा एकही मार्क जाणार नाही. बघा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मित्रांनो आयएमपी क्वेश्चन या येणाऱ्या एक्सपेक्टेड पेपरमध्ये आयएमपी क्वेश्चन असेल. थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे. जर पेपर टफ करायचा असेल तर तुम्हाला नक्की ते फसवला जाईल आणि हाच क्वेश्चन तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून या क्वेश्चनला वारंवार सोडवायचा आहे. वारंवार सोडवल्यानंतर हा क्वेश्चन जर आला तर आपल्याला पूर्ण मार्क्स याच्यामध्ये मिळवायचे आहेत. सोडून दिलेल्या क्वेश्चन पैकी ऍक्टिव्हिटी मध्ये याचे काही क्वेश्चन. याच्यानंतर याचा प्रॉब्लेम सेट व्यवस्थित करायचा आहे, प्रॅक्टिस सेट आपल्याला सोडवायचं आहे. ओके, या चॅप्टर मध्ये याच्या पलीकडे काही दिलं नाही. एक अख्खा प्रॉब्लेम सेट सोडवा म्हणजे एका पूर्ण धड्याची तयारी केली असा याचा अर्थ होतो. आणि एमसीक्यू क्वेश्चन फक्त याच्यातून येणार. एक क्वेश्चन व्यवस्थित वाचून जायचा आहे. एमसीक्यू क्वेश्चन, ऍक्टिव्हिटी क्वेश्चन प्रॉब्लेम सेट मध्ये येणार. कमीत कमी 10 मार्कांचे क्वेश्चन प्रॉब्लेम सेट मधून येतात. आणि जर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास केला तर मात्र तुम्हाला अपयश येणार नाही. मी गॅरंटेड सांगतो की तुमचं यश फक्त तुमच्या मेहनतीवर, तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि हे जर तुम्ही सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला भरपूर असा सराव करावा लागेल. येत्या काही तासांमध्ये तुमचा मॅथ 1 गणित पहिला याचा पेपर आहे आणि हा पेपर सोडवण्याच्या अगोदर भरपूर अभ्यास करा. कारण प्रत्येक धड्याची व्यवस्थित रिव्हिजन झाली पाहिजे, प्रत्येक चॅप्टरची व्यवस्थित रिव्हिजन झाली पाहिजे. आणि ही रिव्हिजन मी आणि तुम्ही दोघं मिळून करतोय. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्यामध्ये तेवढा उत्साह येईल की सरांनी दिलेलं मार्गदर्शन हे फार महत्वाचं होतं. आणि हा व्हिडिओ आणि हे लेक्चर तुमच्यासाठी फार प्रेरणादायी असेल. कारण फार कमी वेळेमध्ये आम्ही पूर्ण एक चॅप्टर तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलवरती कमेंटवरती करू शकता. तिथून आम्ही तुमचा प्रयत्न, तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, वेगवेगळे गणित खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतात. साइन मिस्टेक करू नका. परत एक महत्वाची गोष्ट की तुम्ही प्लस आणि मायनस साइनचा खूप गोंधळ करतात आणि त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स जातात. तर आपला एक मार्क महत्वाचा आहे. कारण जर मार्क्स मिळाले ना तर आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा द्विगुणित होईल. कारण तुम्ही कमवलेल्या पैशांपेक्षा तुम्ही कमावलेले मार्क्स हे त्यांच्यासाठी खूप जास्त महत्वाचे असतात आणि ते गर्वाने सगळ्यांना सांगतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरचा व्यवस्थित स्टडी केला. मी सांगितलेले की पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन असेल ते वेगवेगळ्या पद्धतीने सोडून दिले असतील. त्याच्यामध्ये सारख्या व्हॅल्यूचे क्वेश्चन असतील. डिनॉमिनेटरचा एखादी फसवा प्रश्न असेल त्याला मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर क्रेमर रूल दिलेला आहे, डिटर्मिनंट मेथड दिलेली आहे, ऍप्लिकेशन क्वेश्चन दिले. फार मोठं चॅप्टर नाहीये, फार छोटं चॅप्टर आहे. पण माझं कॉन्सन्ट्रेशन आणि मी दिलेला वेळ मला जिंकवणार. नक्कीच मला 40 आउट ऑफ 40 मार्कापर्यंत पोहोचवणार. तर नक्कीच पुढच्या एका चॅप्टरची रिव्हिजन लवकर घेऊन येत आहे. धन्यवाद.